जालना बजरंग दल गोरक्षकांच्या वतीने बसस्टँड परिसरात रास्ता रोको आंदोलन। शहरातील राजाबाग शेरसवार कब्रस्तान समोर कुर्बानीचं वेस्टेज टाकण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मोठा खड्डा खोदण्यात आलाय। या खड्ड्यात गायींचे मुंडके आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत खड्ड्यांची पाहणी केली, तसेच मासाचे नमुने घेऊन पंचनामा केला। दरम्यान या घटनेनंतर जालन्यात बजरंग दल आणि गोरक्षकांच्या वतीने बसस्टँड परिसरात मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली, त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला। दरम्यान गोहत्ये प्रकरणी कठोर कारवाईची मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। जसं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला असून सुद्धा सर्रासपणे गोवंशाची कत्तल होत आहे। आणि आता बकरीदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या बंदी आणि बाजाराचे मार्केट बंद करण्यात आले होते, तसेच वाहतुकीवरील बंदी करण्यात आलेली होती, तरी सर्रासपणे गोवंशाची हत्या होत आहे। आणि प्रशासन फक्त आम्हाला सांगताय की तुम्ही बंदी होणार आहे, हे होणार आहे, आणि गौरक्षकांनी जर गाडी अडवली तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे। तर आणि आज जसं की मिल्लत नगर येथे रामतीर्थापाशी 30 ते 40 गोवंशाचे मुंडके व अवशेष मिळून आलेले आहेत, तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा रास्ता रोको अशाच प्रकारे चालू राहील। माझं नाव राहुल कालिदासराव वर्तले, देवगिरी प्रांत गौरक्षा प्रमुख। आंदोलन कशा प्रकारे केलं? आम्ही लोकशाही पद्धतीने इथे रास्ता रोको करून आंदोलन करणार आहोत। आपली मागणी काय? आमची मागणी आहे की ही जी गोवंश हत्या बंदी आहे ती फक्त कागदावर न राहता ती प्रत्यक्षात अंमलात आणली जावी। ज्या ठिकाणी गोवंश टाकला होता त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आवाहन केलं होतं। हो, यापूर्वी आम्ही पोलीस प्रशासनाला आवाहन केले होते, तसेच मुस्लिम प्रमुखांना आणि मुल्ला मौलवींना सुद्धा आवाहन केले होते की त्यांनी तुमच्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारची आपली जातीयता निर्माण होणार नाही, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या समाजामध्ये ही मेसेज पोहोचवा की गोवंश हत्या बंदी झाली पाहिजे, कुठल्याही प्रकारची गोवंश हत्या झाली नाही पाहिजे। परंतु गोवंश हत्या सर्रासपणे होत आहे।